विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयीन पदभरती 2026. यामध्ये आपण मागील प्रश्नपत्रिकेतील प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या 3 विषयांचे प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. प्रश्नाला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कुणी लावला? उत्तर येत असल्यास 3 ते 5 सेकंदात उत्तर द्या, म्हणजे या व्हिडिओमधून आपले रिव्हिजन पण या ठिकाणी होत जाईल. उत्तर देण्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आणि योग्य उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कारही मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पन्वार, वर्धा. पुढील प्रश्न आहे, शिवरायांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणची आहे? आणि योग्य उत्तर आहे राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे 25 वर्ष राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुढील प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुचेता कृपलानी. यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949 पर्यंत संयुक्त प्रांत या राज्याची राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पुढील प्रश्न आहे, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. यांनाच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, रातंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व अ, ज्यामुळे रात्री किंवा अंधारात स्पष्ट दिसत नाही. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तपांबर. यालाच पृथ्वीच्या पृष्ठालगतचा वातावरणाचा सर्वात खालचा थर असेही म्हणले जाते. पुढील प्रश्न आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टंगस्टन. टंगस्टन या धातूचा वितळणांक उच्च असतो, त्यामुळे ती उच्च तापमानाला वितळत नाही. पुढील प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? आणि योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस. पुढील प्रश्न आहे, जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? आणि योग्य उत्तर आहे गुकेश डोमराजू. पुढील प्रश्न आहे, पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आकाशगंगा, मिल्की वे गॅलेक्सी. पुढील प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? आणि योग्य उत्तर आहे महानदी. पुढील प्रश्न आहे, नटसम्राट हे नाटक कुणी लिहिले आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वा शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कुणी लिहिला? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. पुढील प्रश्न आहे, युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूमध्य समुद्र. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले? सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती? आणि योग्य उत्तर आहे भारत. जगातील सर्वात विस्तृत आणि तपशीलवार संविधान म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न आहे, वंदे मातरम हे गीत कुणी लिहिले आहे? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. पुढील प्रश्न आहे, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्ये आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9 राज्ये. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्ये आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 6 राज्ये आहेत. यामध्ये आपण गुजरात,
मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या राज्यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न आहे, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हा ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यवतमाळ जिल्हा. यामध्ये कापूस उत्पादनासाठी यवतमाळ जिल्हा प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारामुळे होते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागपूर करार. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती. पुढील प्रश्न आहे, रिचर्ड स्केलने काय मोजले जाते? आणि योग्य उत्तर आहे भूकंप. यामध्ये भूकंपाची तीव्रता यामधून आपल्याला कळते. प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हॉकी. हॉकीचे जादूगार म्हणून यांना ओळखले जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि योग्य उत्तर आहे नेमबाजी. पुढील प्रश्न आहे, एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? आणि योग्य उत्तर आहे 446 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे 440 वॅट होय. पुढील प्रश्न आहे, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत व चीन यामधील रेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. भारत व पाकिस्तान यामधील रेषेला रेड क्लिफ रेषा असे म्हणले जाते. भारत व बांगलादेश यामधील रेषेला रेड क्लिफ रेषा असे देखील म्हणले. पुढील प्रश्न आहे, सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राजा राय मोहन राय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.